अखेर एकनाथ शिंदेंनी तो निर्णय घेतलाच, ज्यामुळं संपूर्ण भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः अडचणीत आलेत. शिंदेंनी घेतलेला तो महत्त्वाचा निर्णय, ज्यामुळं राज्यातील राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली. शिंदेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे केंद्रामधील आणि राज्यामधील सरकार देखील पडू शकतो आणि मुंबईचा महापौर कोण होणार याचा निर्णय तर एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळेच झालाय. आता सर्वांनी लक्ष देऊन बघा. मुंबईच्या महापौर पदाची निवड 31 जानेवारीला होणार होती, पण एका रात्रीमधूनच शिंदेंनी निर्णय बदलला आणि निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. याचं कारण म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गटनोंदणी होणार होती, पण शिंदेंनी घेतलेल्या त्या निर्णयामुळे ती झाली नाही. असं म्हटलं जातंय शिंदेंनी असा निर्णय घेतलाय ते आता महायुतीपासून कायमचे दूर होणार. बघा, एकदम साधा सिंपल पॉईंट आहे. जर शिंदेंनी महायुतीमध्ये गटनोंदणी केली असती तर त्या गोष्टीचा फायदा भाजपला 100% झाला असता. आता या गोष्टीचे परिणाम एक 4-5 दिवसामध्ये सर्वांनाच दिसतील. शिंदेंनी नेमकं कोणता निर्णय घेतलाय, ते भाजपपासून म्हणजे महायुतीपासून दूर का झालेत आणि त्याचे परिणाम आता नेमकं काय होणार आहे, चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला झाली आणि त्याचा निकाल 16 जानेवारीला लागला. त्यानंतर 22 जानेवारीला महापौर पदासाठी जी आरक्षण सोडत होती ती पार पडली. मुंबईतील महापौर पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गामधील महिलेसाठी निघालं. त्यानंतर मुंबईच्या महापौर पदाची निवड 31 जानेवारीला होणार हे जवळपास फिक्स झालं होतं. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी तशाच सूचना देखील दिल्या होत्या. पण अचानकच बातमी आली, मुंबईच्या महापौर पदाची निवड ही लांबणीवरती ढकलण्यात आली. त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी घेतलेला तो निर्णय. 23 जानेवारीच्या रात्री एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीनंतर सर्वच काही बदलून गेलंय. आता महापौर पदाची जी निवड होणार आहे त्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्याचं कारण होतं, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांची गटनोंदणी झालीच नाही. गटनोंदणी महायुती म्हणून करायची की स्वतंत्र करायची याचा निर्णय झाला नव्हता आणि त्यामुळेच महापौर पदाची निवड ही लांबणीवरती ढकलण्यात आली. आता बघा, एकनाथ शिंदे यांनी असा निर्णय घेतलाय, ते भाजप बरोबर गटनोंदणी करणार नाही, ते स्वतंत्र आपली गटाची नोंदणी करणार. आता एकनाथ शिंदेंनी हा निर्णय का घेतला हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. जर शिंदे यांच्या शिवसेनेने भाजप बरोबर गटनोंदणी केली असती तर त्याचे काय परिणाम झाले असते. जर दोन्ही पक्षांनी मिळून एकाच गटाची नोंदणी केली असती तर स्वीकृत नगरसेवक, महायुतीची संख्याबळ या सर्व गोष्टीवरती परिणाम होतील. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं, भाजपचे 89 नगरसेवक आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. जर शिंदेंनी आणि भाजपनी महायुती म्हणून गटनोंदणी केली तर ही संख्या 118 वरती जाते. मुंबई महानगरपालिकेमध्ये एमआयएम पक्षाचे 8 नगरसेवक निवडून आलेत, तर शिंदे शिवसेना आणि भाजपची स्वतंत्र गटनोंदणी झाली तर एमआयएम पक्षाला एक स्वीकृत नगरसेवक मिळेल. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 1 आणि भाजपचे 4 स्वीकृत नगरसेवक सभागृहामध्ये येऊ शकतात. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला याचा फटका कसा बसू शकतो हे लक्षात घ्या. स्थायी समिती असो किंवा बेस्ट समिती असो, शिक्षण समिती किंवा सुधार समिती, या प्रत्येक समितीमध्ये आणखीन एक सदस्य वाढणार आणि या सर्व गोष्टींचा फायदा भाजपलाच होणार. ही गोष्ट मात्र एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी भाजपपासून म्हणजे महायुतीपासून दूर होऊन स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय एकनाथ शिंदेंनी का घेतला ते देखील समजून घेणं गरजेचं आहे. जर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एकत्रित म्हणजे महायुती म्हणून गटनोंदणी झाली असती तर महानगरपालिकेमध्ये भाजपचा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एकच गटनेता झाला असता. महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये किंवा समित्यांमध्ये भाजप जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला शिंदेंच्या शिवसेनेला नाविलाजाने पाठिंबा द्यावा लागला असता. याशिवाय मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालय मिळण्याऐवजी फक्त एकच कार्यालय मिळालं असतं. एवढंच नाही तर शिंदेंच्या शिवसेनेला किती अधिकार द्यायचा याचा अधिकार देखील भाजपच्याच गटनेत्याकडे राहिला असता आणि एकनाथ शिंदेंना ही गोष्ट मात्र अजिबात मान्य नव्हती. भाजपच्याच हातामध्ये महानगरपालिकेचं कंट्रोल राहील, त्यामुळं त्यांनी स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय. एखादा ठराव किंवा एखादा प्रस्ताव मंजूर करायचा असता तर भाजपला सोपं झालं असतं, पण एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट केल्यामुळं भाजपला आता मोठी अडचण निर्माण होणार. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देखील फायदा मिळणार. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भाजपनंतर सर्वात जास्त संख्याबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे इतर समित्यावरती जर सदस्य नेमायचा असेल तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मंजुरी देखील गरजेची पडणार. हे फक्त शक्य झालं ते एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला आपला वेगळा गट म्हणून नोंदणी करायचा त्यामुळे. पण खरा खेळ तर तेव्हा सुरू झाला
जेव्हा एकनाथ शिंदेंनी महायुतीमधून आपला वेगळा गट निर्माण करण्याचं ठरवलं. आत्ता शिंदेंनी जो निर्णय घेतला त्याच्या पाठीमागे बऱ्याच लोकांनी तर्क लावलेत. ते म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आता फायनल निकाल येणार आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, पक्ष कोणाचं, आणि हा निकाल बहुतेक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूनीच लागणार आहेत. कारण की तसे पुरावे देखील सुप्रीम कोर्टामध्ये सादर झालेले आहेत. या गोष्टीची जाणीव भाजपला देखील होती आणि एकनाथ शिंदे यांना देखील होती. त्यामुळेच तर भाजप एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत होतं. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे दोनच पर्याय होते. एक तर भाजपबरोबर महायुतीमध्ये जायचं किंवा आपला वेगळा गट निर्माण करायचं. जर शिंदेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांचं संपूर्ण अस्तित्व संपलं असतं. भाजप जो निर्णय सांगेल तो एकनाथ शिंदे यांना ऐकावा लागला असता. एकनाथ शिंदेंचा वेगळा गट निर्माण झाल्यामुळे एवढाच फरक पडेल, त्यांना नवीन चिन्ह मिळणार आणि नवीन पक्षाचं नाव मिळणार. महानगरपालिकेचा निकाल लागण्या अगोदरच भाजपने पूर्ण प्लॅनिंग केलं होता. एकनाथ शिंदे यांना लिमिटेड ठेवायचं, जसं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, ठाणे महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिका असो, अशा ठिकाणी एकनाथ शिंदे यांना जास्त वरती जाऊन द्यायचं नाही. आणि भाजप त्या दिशेने निवडणूक देखील लढत होते. पण जेव्हा निकाल लागला भाजपला देखील धक्का बसला. भाजपला हेच समजलं नाही एकनाथ शिंदे हे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत. भाजपला वाटलं होतं जेव्हा महानगरपालिकाचा निकाल लागेल त्यानंतर एकनाथ शिंदे पूर्ण आपल्या कंट्रोलमध्ये येतील. पण निकाल भाजपच्या बाजूने नाही तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला. आपल्या प्रत्येकाच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, भाजपमध्ये जे कार्यकर्ते आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा एकनाथ शिंदेला नेहमी टार्गेट करत असतात. पण शिंदेंनी मात्र भाजपवरती कधी टीका केली नाही. त्यांनी फक्त आपल्या कामाकडे लक्ष दिलं. कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो किंवा मुंबई असो, या सर्व महानगरपालिकेवरती बारकाईने लक्ष दिलं, तिथं काम केलं आणि त्याचा परिणाम सर्वांनाच दिसून आला. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जे कोणी कार्यकर्ते आहेत, जे कोणी मंत्री आहेत, ते स्वतः असो यांना सर्वांना माहिती आहे. पण जर भाजपच्या हाताखाली गेलो तर मुंबईमधील आपलं अस्तित्व तर संपेलच, पण येणाऱ्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीला लढण्यासाठी जागा देखील शिल्लक राहणार नाही. आता राहिला प्रश्न, एकनाथ शिंदे हे भाजपपासून वेगळे होणार, त्यांचा नवीन पक्ष येणार, नवीन चिन्ह मिळणार, पण ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जातील का? जर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जर आजच्या तारखेला एकत्र झाली तर मुंबईमध्ये काय, महाराष्ट्रामध्ये खूप मोठी ताकद निर्माण होईल आणि ही ताकद भाजपला पूर्णपणे हरू शकते. पण कदाचित असं होऊ शकतं किंवा नाही होऊ शकतं. पण राजकारणामध्ये काहीही घडू शकतं, याच्याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. मुंबई महानगरपालिकेचा महापौर अजूनही फिक्स झालेला नाही आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे एकनाथ शिंदे. जोपर्यंत एकनाथ शिंदे स्वतःच्या मर्जीने भाजपला पाठिंबा देत नाही तोपर्यंत भाजपचा महापौर होत नाही. शिंदेंना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे, त्यामुळेच त्यांनी वेगळा गट निर्माण केला जेणेकरून भाजपचा दबाव त्यांच्यावरती पडणार नाही. आपल्याला काय वाटतं, जर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना जर एकत्र झाली तर ते भाजपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहजपणे हारू शकतात की नाही? यावरती आपल्याला काय वाटतं, एक कमेंट करून नक्की सांगा.